नारळ फोडून शुभारंभ करायचा आहे. हर्ष परत एकदा गणपती बाप्पा. काय बाळा, तसं कदम काकी यांना विनंती करेल, त्यांनी नारळ फोडून शुभारंभ करायचा आहे. मराठी प्रीमियर लीग पर्वत चावते. बाबू बाबूंना विनंती असेल. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. सोहम परब शुभारंभ करतील. टाळ्या झाला पाहिजे. ब्लूटूथ नाही कर ना. हे राणे ब्लूटूथ नाही कर. इथून सायलेंट कर. सायलेंट कर ना इथून. लावतोय थांब नको करू थांब. Paired. तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे Paired. भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. हॅलो हॅलो. टाळ्या फटाके वाजले पाहिजे. आणि याच प्रकारे सुरू होतोय
दोन्ही संघाचे कॅप्टन महाकाल सीसीचे कप्तान आणि सीबीएन संघाचे कॅप्टन यांना विनंती करेल त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय मैदानावर. बाकीचा पूर्ण संघ लाईनअप व्हायचा आहे. पूर्ण संघ दोन्ही संघ लाईनअप करायचे. टॉस जिंकलाय सीबीएन संघाने आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला. पहिला सामना बिग फाइट महाकाल सीसी वर्सेस सीबीएन सीसी. इन ऍक्शन असतील संदेश जाधव, तू डायरेक्ट बोल ना. पुढचा आवाज पहिला सामना चालू होईल. संदेश जाधव कॅप्टन, दुसऱ्या साईडला असेल ते कौस्तुभ पालांडे कॅप्टन. आता समालोचनाची धुरा सांभाळेल तो म्हणजे समालोचनाची धुरा सांभाळते म्हणजे उत्कृष्ट समालोचक नावाजलेले समालोचक प्रथमेश ठाकूर. ओव्हर टू यू. शेअर दे ना, ते 2 शेअर दे ना. डबल डबल दे डबल. तीन ओव्हरची आहे ना मॅच. हॅलो. वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मराठा विभाग प्रीमियर लीग 2025 मराठा विभाग क्रिकेट क्लब आयोजित ही नामांकित क्रीडा स्पर्धा मराठा विभाग 32 उल्हासनगर 4 नंबर चौथं पर्व स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. मराठा विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा सलग 2 दिवस आणि रात्रपाळीमध्ये चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वॉन्ट टू गो फेम अजय निकम सरांना देखील तुम्ही या स्पर्धेच्या वतीनं पंचांच्या माध्यमातून जोडताना आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी आमचे लहान बंधू खरं तर राजा तुम्हाला ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. नीरज आमच्या समवेत टेक्निकल रूममध्ये आमचे आदत वासरू भाविक बघा. राजा आदत वासरू आहेत, होईल हळूहळू सवय. दुसा किंग आमचा राजा. पंच सध्या नियम क्लिअर करून घेतात. दोन्ही संघांना सुरुवातीला सगळ्या गोष्टींशी जाणीव करून देणं फार महत्वाचं आहे. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती त्या गणरायाला मी प्रथमतः वंदन करतो. हे विघ्नहर्ता स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे स्पर्धा पार पाडू हे आपण विघ्नहर्त्याला वंदन करूया. गणरायाला वंदन करतोय. त्याचप्रमाणे
अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. आगरी कोळ्यांचे कुलस्वामिनी आई एकविरा चरणी नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. नामांकित क्रीडा स्पर्धा मित्रांनो, मराठा विभाग क्रिकेट क्लब आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग MVPL सलगच्या 4थ्या पर्वामध्ये गतवर्षीपेक्षा यावर्षी डबल धमाका या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेचं सुंदर आयोजन आपण पाहत आहोत. ना ठीक आहे, काल धुलीवंदन होतं आम्ही समजू शकतो. आमचा मामी दमदार, जनतेचा मनातील दमदार आमदार, कार्यसम्राट रणरागिणी वाघिणी सारखी जी लढली आणि जिंकली कल्याण पूर्व विधानसभा, सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड, त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेला आहे. तुम्ही स्क्रीनवर लगेचच पाहू शकाल. राजा नेहमीच आम्ही त्याची प्रशंसा करतो, हेच कारण राहिलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमात आमच्यासोबत जोडली गेलेली पाहायला मिळेल. सुजल भोईर मला तर वाटतंय गुजरात दौऱ्यावरती आहेत. सुजल भोईर आमचे साहिल भोईर असतील आणि सचिन भाऊजी असतील. अखंड महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमंती करणारी ही वाहिनी. पंचांचं मी कौतुक करेन. खरं तर आज या स्पर्धेसोबत ते जोडले जाणार नव्हते, पण क्रिकेटवरती असल्या प्रेमाखातीर आणि मराठा विभाग प्रीमियर लीगवरती असल्या प्रेमाखातीर ते आज अर्धा वेळ का होईना स्पर्धेसोबत जोडले जातील. खरं तर त्यांचा रत्नागिरी दौरा आहे, पण तरी देखील त्यांना जितका वेळ मिळाला त्यांनी आपल्या स्पर्धेला दिला, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. पुन्हा एकदा मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मराठा विभाग प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये. नामांकित क्रीडा स्पर्धा मॅचला होते सुरुवात. CBNCC आणि त्यांच्या विरोधामध्ये महाकाल CC. मॅच इज ऑन, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग मार्क पर षटक पहिला आणि करण. हो नो, लाऊड कॉल. उल्हासनगर 1, 2, 3, 4 आणि 5 नंबर मध्ये आवाज आला असेल पंचांचा. नो बॉल कॉल, लाऊड कॉल होता. यासाठी ओळखले जातात पंचा. ऑन साइडला टर्न केला, डिक्लेअर झोन, एकच रन. 1 to 4 या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळली जाते. 1 to 4 फॉर्मॅट खरं तर फार कठीण फॉर्मॅट आहे, कारण 1 to 4 फॉर्मॅट म्हटलं की आपण प्रत्येक वर्षी आपण पाहतो सर निकम सर बघा KT कट्टाची स्पर्धा, तिथे देखील रन बनवणं फार कठीण आहे. सॉफ्ट हँड ऑन साइडला पुन्हा एकदा ढकलला, डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा 1 रन मिळेल. एकेका धावेवरती भर दिली जाते. स्ट्राइक रोटेट असेल का कंपल्सरी निकम सर? येस. धावसंख्या 3. पहिला नो बॉल, त्यानंतर 2 डिक्लेअरच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. नाविन्यपूर्ण गोष्टी नेहमीच आपल्याला पंचांच्या माध्यमातून काही ना काही पाहायला मिळतात. TPL मध्ये फार इम्प्रेस केलं. रिजन्सीमध्ये अजूनही चर्चा होते या पंचांची, पण संधी का मिळत नाही? खरं तर निकम सर आपल्या कामावरती ज्याला विश्वास असेल तो दुसऱ्याला संधी द्यायला घाबरत नाही, आम्ही नेहमी सांगतो, पण आम्ही देऊ नक्कीच. येत्या 22-23 मार्चला आमच्यासोबत रिजन्सीच्या स्पर्धेमध्ये त्यांना तुम्ही पाहाल जरूर. धावा 5. ओ पुढे सरसावत, नो बॉल कॉल. नो बॉल कसला असेल एक्झॅक्टली आता कळेल. लाईन नो. बघत एक्स्ट्रा रनची भरमार आहे. कारण एक चांगला खेळाडू आहे, लेग बाईस. कारण एक चांगला खेळाडू आहे, कारण जेन्युइन ऑलराऊंडरची भूमिका त्याला आपण साकारताना नेहमी पाहत असतो. पण आज काय होतं, टप्पा सापडत नाही एक्झॅक्टली. योग्य टप्प्यावरती चेंडू त्याचा पडत नाही. नेहमी चांगली गोलंदाजी करताना करंटला आपण पाहतो, पण आज कुठेतरी ॲक्युरेट टप्पा मिळत नाही. ओ सराब अटॅक गोळीच्या वेगाने ड्राईव्ह केला.
समोर फिल्डर होते, धाव एक मिळाली. असे अचूक टप्प्यावरती चेंडू आले तर काही वाटणार नाही, पण वारंवार जर एक्स्ट्रा रन येत राहिले तर मात्र कठीण होईल. ऑनलाईन स्कोर क्रिक वरती आमच्यासोबत गणेशला तुम्ही पाहतात. पंच आहे तिकडे, तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघण्याची गरज लागणार नाही, चिंता करू नका. हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये खेळलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत, एकच धाव मिळेल. आता पण एक 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 9 रन्स ऑन बोर्ड. मराठा विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेची सलग 3 वर्ष आपण चर्चा केली, पण या वर्षीमध्ये या चौथ्या पर्वामध्ये ओहो पॉवर पॅक्ट ऑन ड्राईव्ह, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, हा देखील एकच धाव. चौकार कुठून असेल पंच? लाल. ओके, लाल रंगाच्या पडद्यापर्यंतच चौकार असणार आहे, लक्षात ठेवा. 2 नाही. कट केलंय, बॅकफुटला जाऊन टॅप केलंय, सिंगल मिळाली. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 11. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. शेड्यूल बघा किती मोठा आज आणि त्यानुसार वेळ खर्च करा. ड्राइव्ह केला पुढे, समोर फिल्डर तिथे आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. धाव एक मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे 12 वरती 12 ऑन बोर्ड. बॉलर बॉलिंग मार्क वर नीरजला आपण पाहत आहोत. तुझ्या क्रिकेट ओपन कर, तुला सारखं विचारायचं डायरेक्ट क्रिकेट मध्ये बघशील आणि टाकशील. पुढचा बॉल, नो बॉल, नो बॉल आणि येस विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळेल. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. फलंदाज होईल बाद. नोला बॉल काउंट नसेल ना पंच. ड्राइव्ह केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. प्रमोद नावाचा कोणता खेळाडू नाहीच इथे. थांबा पंच. येस तुम्ही स्टार्ट करा पंच. पुढे ससा रॉकेट शॉट, इट्स अ बुलेट शॉट. गोळीचा वेगाने चेंडू सीमा पार. MVPL चौकार. 4 धावा. पॉवर पॅक ड्राइव्ह, सरळ स्टेप आउट केले डाऊन दी ग्राउंड. 4 धावा. तुम्ही पंचांकडे बघा. पुढे आलाय, ओहो आडव्या बॅटनं हल्ला करायचा होता. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने 19 वर. 19 स्टील 2 टू गो. पुढे येऊन ड्राइव्ह केला पुन्हा. एकच धाव, एकच धाव. सिंगलने धावा संख्या पुढे चालली आहे. 20. क्या बात है. याच गोष्टीचा आम्ही उल्लेख केला. 1 टू गो फेम.
डेड बॉल. पुढे आलाय आणि फटका फसलाय. या फटक्याला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. वन मूव्ह ऑन. संदेश बाद होतोय. CBNCC संघाला आणखीन एक धक्का लागलाय. 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा. सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. राहुल येतोय नवीन. बूम बूम राहुल. स्ट्रायकिंग एंडवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो बॅटर प्रमोद. नाही बाहेरून कॉल करू नका प्लीज. पॅनल्टी असेल बघा 2 रनची, लक्षात ठेवा. परत कॉल केला तर. आता मग काम करा, पंच टी शर्ट द्या त्यांना काढून तुमची. सिंगल मिळते. धावसंख्या 21 वर 21. 21 धावा धावफलकावर. नामांकित क्रीडा स्पर्धा आम्ही नेहमी उल्लेख करतोय की 4थं पर्व आहे, पण कोणत्या प्रकारची उणीव भासणार नाही. ओ हो, गुड शॉट. चांगला फटका होता. सिंगल मिळाली. धाव ना धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेला इथे महत्व आहे. धावा 22-22. ओ सोडून दिलाय. वाईड बॉल. येस, पंच कन्फर्म करतो ते विकेटच्या बाहेर आहे का. वाईड बॉल असेल. 23. सोडून दिला पुन्हा एकदा. वाईड बॉल. वन लेफ्ट. अतिरिक्त धाव. धावसंख्या अतिरिक्त मध्येच्या पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती 24. अशा अपेक्षा होती 25 ते 26 धावांची, पण चेंडू अजूनही 4 शिल्लक आहेत. 24 झाले तर 28 ते 30 बनू शकतात जर अशा एक्स्ट्रा येत राहिल्या तर. फुल टॉस. टॅप केलाय. बॉल समोर. क्षेत्ररक्षक तिथे आणि नो. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. सोपा निर्णय राहिला पंचांसाठी. It's clear, not out. 25 on board. Still 3 to go. RD striking end वरती. सोडून दिलाय. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आपण पाहतो. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे. आता धावफलक्या वरती धावा जर आपण पाहिल्या तर 26-26. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे येत आहे. सॉफ्ट हँड ऑन साईडला खेळून काढलाय. रनआउटची संधी. थ्रो किती दूर केला बघा. इतक्या जवळ राहून जर इतका खराब थ्रो येत असेल तर मात्र कसं चालेल. तुम्ही इतक्या क्लोज आहात. विकेट किपरच्या डायरेक्टली हातामध्ये बॉल यायला हवा होता ऑन स्टंप, पण इतका दूर थ्रो कराल तर विकेट किपर करणार तरी काय. धावसंख्या 27. स्टिल 2 to go. बॉल तयार. बॉलिंग मार्क वर ओमकार. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढे आलाय. बुलेट शॉट. फिल्डर आहेत. ड्राईव्ह केला होता. धावसंख्या मात्र 1 ने पुढे आपण पाहतोय. धावफलक 28 वर 28. शेवटचा चेंडू. हॅलो. हीच तर गंमत आहे. हीच तर मजा आहे. शेवटचा बॉल या डावातला. ओ यावेळेस पुढे आला होता. लाईन बाहेर होती ती. हेर
हॅलो. ड्राईव्ह केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवरती मिळाले धाव एक, षटक हॅलो. क्रमांक 3 हॅलो. पूर्ण 30 धावा, 31चं टार्गेट. लक्षात ठेवा 30 झालेले आहेत, 31 धावांचं टार्गेट असेल. हॅलो 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 हॅलो. आपले पहिल्या सामन्यात उद्घाटनासाठी आपलेले पाहुणे जयश्री सुर्वे, मंजू गुज्जर आणि कदम काकी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परेश मादरकर यांना विनंती करेल त्यांनी जयश्री काकी यांचा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सत्कार करावा. कॅमेरामॅनला विनंती असेल. रोनित सावंत विनंती करतो लगेच की त्यांनी मंजू गुज्जर यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. ऋषिकेश वराडकर यांना विनंती करेल त्यांनी कदम काके यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. दुसरा सामना असेल तो म्हणजे डीजे मयंक वर्सेस HR11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी स्टेज जवळ यायचंय नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना तिथे परफेक्ट बरोबर तिथे हात लावले तिथे बरोबर आहे. स्ट्राइक चेंज आहे ना 2 मिनिटात ते बॅनर येतोय पाठीमागे. मॅचला सुरुवात झाली आहे. 31 धावांचा टार्गेट आहे आणि 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी करण आणि कौस्तुभला आपण पाहणार आहोत. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या. 31चं टार्गेट आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. 2 ते 3 चौके तुम्हाला मारणं फार महत्वाचं आहे. ड्राइव्ह केला, नो चान्स फॉर द फिल्डर, इनटू द गॅप, चौकार. दुसरा सामन्याचा नाणेफेक डीजे मयंक वर्सेस HR11. कॉल. खेळाडू कक्षात जास्त आवाज करू नका प्लीज. HR11 ने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक. करण स्ट्राइक वर, पुढ्याला ड्राइव्ह केलाय. फिल्डर तिकडे, थोडे फंबल झाले पण एक धाव मिळेल नक्की. धावसंख्या 1 ने पुढे 7 वर, 8 वर, 8 ऑन बोर्ड. येस, ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक समोर. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला गडी घरात, पहिला धक्का बॅटिंग करत असताना महाकाल CC ला.
कुणाल येतो नवीन फलंदाज. कौस्तुभ बाद झालेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर 8 डावात अफलकावरती 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी करायचा दावा त्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात 23. 12 बॉल 23ची गरज आहे. जवळपास डबल. 12-23चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला अनुसरून खेळणं, बॅटिंग करणं फार महत्वाचं. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह फिल्डर. डायरेक्ट हिटची गरज होती. एकदा पूर्ण सिंगल धावसंख्या 9 ऑन बोर्ड. पालांडे डेकोरेटर्स त्यांचं कौतुक या मैदानाचं सुशोभीकरण ज्यांनी केलेलं आहे. पुढे आलाय. ओ व्हॉट अ शॉट. MVP चौकार. पुढे आलाय. पुन्हा ड्राईव्ह केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतो. टोटल आता स्कोरबोर्ड वरती नीरज आम्हाला सांगतात 14 धावा. ऑनलाईन स्कोर आमच्या सोबत क्रिक हिरोज वरती आपण पाहतायत गणेशला. गणेश काय होतो नेहमी. काल खरं तर आमच्या सोबत संकेत होते, पंकज होते, 3 स्कोर होते आणि ऋषी. त्यामुळे बघा यदा कदाचित चुकून जर संकेत, पंकज किंवा ऋषीचं नाम उल्लेख आम्ही करतोय तर रनआउटची संधी आहे. पण तिसरा पंचांकडे निर्णय सोपवला. सो आम्ही चेक करतो आमच्या कंट्रोल रूम मध्ये. इथे कोणी येणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. तरी बघा तुम्ही सॉफ्ट सिग्नल काय तुमचा. सॉफ्ट सिग्नल काय. बॅट्समन तर फ्रेम मध्ये नाही हे क्लिअर आहे. पंचांना फक्त हात लागलाय की नाही तो डाऊट होता. पंच काय निर्णय असेल. आउट. स्क्वेअर अँगल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता त्यामुळे स्ट्रायकिंग एंडचं कव्हर झालं नाहीये. नॉट आउट दिलाच नाही मित्रा. चला मॅच इतका वेळ घेऊ नका मॅचला. कॅमेरा सुरू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पहिले थ्रो करत होता फिल्डर त्यामुळे त्याने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मारला कॅमेरा. लक्षात ठेवा.
स्कोर ऑन 14. मॅनेजमेंट टीम थोड्या पण काळजी घ्या. ओ यास बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा होता. एक चोरटी धाव, फार वेगाने धाव कंप्लीट केली. दिवसा डवळ्या झालेली एका धावेची चोरी. धावसंख्या 16. 16. मॅनेजमेंट टीम थोडा आपण या इथे. पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओ डेड बॉल. सोळा. पुढे आलाय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. करण पोहोचलाय. धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या सिंगलने आता 17 वर. थांबा, स्कोर कोड मध्ये काहीतरी चेंजेस आहेत. 16 आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. बघा, सिंगल, चौकार, सिंगल, रनआउट, सिंगल आणि सिंगल. तुझ्या 18 रन कसे होत आहेत? 15. 6 बॉल 15ची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. बाबू बॉलिंग मार्क वर. 6-15. ड्राव केलाय बट एकच रन. सिंगलने काम चालणार नाहीये. खरं तर या इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन फार कमी आलेत. पहिल्या इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन देखील भरपूर गेले. गोलंदाजांकडून झालेली चूक वारंवार, आणि त्याचं कारण आपण पाहतात. आता जे एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्यांची आठवण होईल. धावा झाल्या त्या. एकंदरीत धावफलकावर 17. 5 बॉल 14ची गरज. ड्राव केलाय. एकच धाव. सिंगलने काही इम्पॅक्ट पडणार नाही स्कोरबोर्ड वरती. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 13. 4 बॉल 13. 15ची गरज होती. 2 सिंगल आल्या पहिल्या 2 वर. नाही, एकच धाव मिळते ते देखील. 3 चेंडू आणि 12ची गरज. म्हणजे 3 चौकारीतून मारावे लागतील. पहिल्या डावात एक्स्ट्रा भरपूर खर्च झाला. त्या कारणास्तव आता मात्र इथे स्कोर कार्ड वरती इतका इम्पॅक्ट पडला. पुढे येऊन खेळलाय. एकच धाव. आता 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. 2 बॉल 11. ऑन साइडला खेळायचा होता. बघा, सिंगलने काही होणार नाहीये. धावसंख्या 21. वन टू गो. शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलवरती निकम सर जवळपास 10 धावांची गरज आहे. कठीण आहे. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. मॅच फिनिश.